सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्न विचारणार आहे. महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील असलेले सर्वात उंच शिखर बैराट. महाराष्ट्रातील कोकणातील सर्वात लांबीची नदी उल्हास. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? जायकवाडी प्रकल्प. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? 229. महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागात किती जिल्हे येतात? 8. महाराष्ट्रातील पहिले कृषी चिकित्सालय कोणत्या गावी 35 लाख रुपये खर्चून बांधण्यात आले? काष्टी अहमदनगर. सध्या महाराष्ट्र सरकार प्रकाशित करीत असलेले नियतकालिक कोणते? शिवराज्य. महाराष्ट्रात जास्त विहिरींची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. महाराष्ट्रातील अंतिम जिल्हा कोणता? पालघर. हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून विभाजन झाला आहे? ठाणे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36. महाराष्ट्रात 2015 पर्यंत एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 34. महाराष्ट्र शासनाची जीवनदायी योजना कशाशी संबंधित आहे? आरोग्य. महाराष्ट्रातील सर्वात छोटे असणारे तालुका कोणता? झरी जामणी. महाराष्ट्रातील किती शहरात बस वाहतूक एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येते? 28. महाराष्ट्रातील व लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांना 30 सप्टेंबर 1993 रोजी बसलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू 12 जमिनीखाली किती खोलीवर होता? 12 किमी. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल? श्रीप्रकाश. महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य मगरीसाठी प्रसिद्ध आहे? बोबील. नाही. बोंबील. महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य मगरीसाठी प्रसिद्ध आहे? तांडोबा. बरोबर, ताडोबा म्हणायचा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? अहमदनगर. मुंबई शहर. शाबास, मुंबई शहर. महाराष्ट्रातील कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यविधाता असे डॉक्टर C.D. देशमुख यांनी म्हटले आहे? कोयना. विदर्भात किती जिल्हे आहेत? 11. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई शिखर. कुठे आहे ते? अहमदनगर जिल्ह्यात. हा. महाराष्ट्रात कोणत्या माशाची मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते? बोंबील. महाराष्ट्रातील फक्त महिलांसाठी सुरू केलेला पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? जिजाबाई सहसाखर कारखाना. सहकारी साखर कारखाना जिजाबाई. महाराष्ट्रातील कोकण रेल्वेच्या एकूण लांबीपैकी किती लांबीचा मार्ग महाराष्ट्रातून जातो? 382. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सिंचन क्षमता सर्वात जास्त आहे? सिंधुदुर्ग. नाही. सोलापूर. नाही. भंडारा. महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य मगरीसाठी प्रसिद्ध आहे? ताडोबा. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मितीचे काम चालू आहे? वाई. महाराष्ट्रात पावसाळा 7 जून, 22 मार्चला उन्हाळा, तर हिवाळा कधी सुरू होतो? 23 सप्टेंबर. महाराष्ट्रातील उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवे नाव काय? धाराशिव. महाराष्ट्रातील सबकृषीखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका बनण्याचा मान कोणत्या महानगरपालिकेला मिळालेला आहे? मुंबई. सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने असलेले राज्य? महाराष्ट्र. महाराष्ट्रात 2011 पर्यंत एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 33. महाराष्ट्रातील प्रथम 100% साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कुठे स्थापन झाला? उरण. वाशिम हा जिल्हा कोणत्या जिल्हा विभाजनामुळे झाला? अकोला. महाराष्ट्रातील क्रमांक 2 चे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. कोणते शहर गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर. महाराष्ट्रात पोलीस खात्यातील सर्वोच्च पद? पोलीस महासंचालक. रायगड किल्ल्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी किती अनुदानाची घोषणा केली? 1 कोटी रुपये. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधील सहारा या विमानतळावर कोणते नवीन नाव देण्यात आले? शिवछत्रपती विमानतळ. मुंबईतील पहिले हॉटेल कोणते? हॉप हॉल. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले? पु ल देशपांडे. महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वे जाळे कोणत्या जिल्ह्यात? सोलापूर. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात प्रथम महिला वाहतुकीसाठी बस वाहतूक सुरू झाली? औरंगाबाद. महाराष्ट्रात एसटी सुरू झाल्यानंतर पहिली कोणत्या 2 शहरादरम्यान सुरुवात झाली? पुणे ते नगर. सन 1885 मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली कोणी? गोपाळ गणेश आगरकर. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात लोकसंख्या कमी आहे? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कुठे आहे? नाशिक. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गौणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? भंडारा. महाराष्ट्रातील अजिंक्यतारा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? सातारा. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? अमरावती. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? भीमाशंकर. महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कुठे सुरू झाले? खोपोली. महाराष्ट्रात सर्वात कमी अरण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद. महाराष्ट्रात सह्याद्रीची लांबी किती आहे? 440 किमी.
महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारला गेला? बेलापूर. महाराष्ट्र राज्यातून एकूण किती महामार्ग जातात? 11 राष्ट्रीय महामार्ग. महाराष्ट्रातील किती राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून सुरू होऊन महाराष्ट्रातच संपतात? 11 राष्ट्रीय महामार्ग. नाही.